वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट. मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या कवितेच्या सीझन मध्ये. आणि आजची कविता मी नाही सादर करणार. आजची कविता सादर करणार आहेत आमचे गेस्ट, माझे मित्र अशोक कानगुडे. तर त्यांची कविता खूप सुंदर आहे, तर ते सादर करतील. आणि तुमच्या पण काही कविता असतील त्या तुम्ही आम्हाला डीएम करू शकता किंवा तुम्ही पण इथे येऊन सादर करू शकता. तर अशोक कानगुडे यांची कविता तुम्हाला आवडली तर कविता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण ही पीपीची दुनिया माझी जरी असली तरी हे चॅनल आपलं आहे. वळूयात कवितेकडे. धन्यवाद. नमस्कार, मी अशोक कानगुडे. मी तसा काय मूळचा लेखक नाही आहे, पण मी एक माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि पीपीचं इतकं सुंदर व्यासपीठ आहे तर मला ते मोह आवरला नाही, म्हणून मी तुमच्यासमोर माझी कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे आजीची गोधडी. कष्ट तो जीव माझा दिसभर कामापोटी, गोंजारती माझी पाठ माझ्या आजीची गोधडी. मातीवर जीव माझा टिळा घामाचा लेईन, भेगा ढेकळ मातीत सार शिवार फुलीन. फुल फळानं डोलतो, गोष्ट नभाला सांगतो, गोष्ट मुळाची मातीशी साऱ्या जगाला सांगतो. कष्ट तो जीव माझा दिसभर कामापोटी, गोंजारती माझी पाठ माझ्या आजीची गोधडी. वटवृक्ष झाला बाप, वटवृक्ष झाला बाप, पाय मातीत पुरून, पाय मातीत पुरून ढग हातानं धरलं. सावलीत डोलत माझ्या बापाचं शिवार, माझ्या आजीच्या हातात 10 बैलांची ताकद, माझ्या आजीच्या हातात 10 बैलांची ताकद. हळी बैलाला दिली की, हळी म्हणजे आवाज, हळी बैलाला दिली की बैल पळती तराट. कष्ट तो जीव माझा दिसभर कामापोटी, गोंजारती माझी पाठ माझ्या आजीची गोधडी. झळा दुष्काळाच्या फार, झळा दुष्काळाच्या फार टाच मायेची चिरली, हिऱ्या मातीचं सपान भर उन्हात नाचली. वर आभाळ फाटून पूर गावात घुसला, हत्तीवनी माझा सर्जा केड्या मंग्यावनी गेला. कष्ट तो जीव माझा दिसभर कामापोटी, गोंजारती माझी पाठ माझ्या आजीची गोधडी. धन्यवाद.